नमस्कार. आजच्या या विशेष स्पष्टीकरणात आपण टॉपिक 5 हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या संकल्पना यावर थेट चर्चा करणार आहोत. कधी विचार केलाय हा आपला संगणक चालतो तरी कसा? त्याला विचार करण्याची ताकद नक्की कुठून मिळते? या सर्व रंजक प्रश्नांची उत्तरे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन मुख्य घटकांमध्ये दडलेली आहेत. चला तर मग या अविभाज्य घटकांचे सखोल विश्लेषण करूया. आज आपण काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात पाहूया. सुरुवातीला संगणक प्रणालीची ओळख, मग हार्डवेअर म्हणजे काय आणि त्याची उपकरणे, त्यानंतर सॉफ्टवेअर आणि त्याचे प्रकार, आणि शेवटी या दोघांमधला नेमका फरक आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या भागापासून सुरुवात करूया. संगणक प्रणालीची ओळख, दोन अत्यंत महत्त्वाचे आणि आवश्यक भाग. आता या आराखड्याकडे जरा बारकाईनं पहा. हा खऱ्या अर्थाने संपूर्ण संगणक प्रणालीचा एक मॅप किंवा नकाशाच आहे. डावीकडे तुम्हाला कीबोर्ड आणि मॉनिटरसारखे प्रत्यक्ष दिसणारे भौतिक घटक दिसतील, तर उजवीकडे सिस्टम आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे विविध स्तर आहेत. आपण ज्या गोष्टी भौतिकरित्या हाताळतो आणि जे प्रोग्रॅम्स आतमध्ये काम करतात, त्या संपूर्ण टॉपिक 5 ची व्याप्ती इथे एकाच दृष्टिक्षेपात समजते. हे सगळं एकमेकांशी कसं जोडलेलं आहे हे पाहणं खरोखरच अद्भुत आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, हार्डवेअर म्हणजेच संगणकाचे भौतिक आणि मूर्त स्वरूप. तर हार्डवेअर म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर संगणकाचे जे भाग आपण प्रत्यक्ष पाहू शकतो, ज्यांना स्पर्श करू शकतो आणि स्वतःच्या हातांनी हाताळू शकतो, ते सगळं म्हणजे हार्डवेअर. माहिती आत घेण्यापासून ते त्यावर प्रक्रिया करणं आणि ती साठवून ठेवणं, ही सगळी कामे याच भौतिक भागांमार्फत केली जातात. विचार करा, या मजबूत भौतिक पायाशिवाय आपला कोणताही आधुनिक संगणक म्हणजे केवळ एक महागडं पेपरवेट किंवा एखादा निर्जीव डबाच ठरेल, बरोबर? पुढे जाऊया भाग 3 कडे. प्रमुख हार्डवेअर उपकरणे आणि या घटकांचे वर्गीकरण कसे केले जाते ते पाहूया. सर्वात आधी येतात इनपुट उपकरणे. ही उपकरणे म्हणजे अक्षरशः आपल्या संगणकाची ज्ञानेंद्रिय आहेत. ती बाहेरील जगातील माहिती संगणकाच्या आत पोहोचवतात. आता कीबोर्डचंच उदाहरण घ्या, ज्याद्वारे आपण मजकूर टाईप करतो, किंवा माऊस, जो ग्राफिकल इंटरफेसवर काम करणं अगदी सोपं आणि जलद बनवतो. बरं, आता माहिती आत तर गेली आणि त्यावर प्रक्रियाही झाली, पण ती आपल्याला समजणार कशी? इथेच आउटपुट उपकरणांची एंट्री होते. ही उपकरणे म्हणजे संगणकाचा आपल्या भौतिक जगाशी संवाद साधण्याचा मार्ग आहेत. जसे की तुमचा मॉनिटर, जो तुम्हाला मजकूर आणि ग्राफिक्स दाखवतो. प्रिंटर आपल्याला हव्या असलेल्या माहितीची हार्ड कॉपी देतो. आणि स्पीकर्स काय करतात? ते आतल्या डिजिटल ऑडिओचे रूपांतर ध्वनी लहरींमध्ये करतात, जेणेकरून आपण एखादं गाणं किंवा व्हिडिओचा आवाज ऐकू शकतो. आता इनपुट आणि आउटपुटच्या अगदी मधोमध सर्वात महत्त्वाची जादू घडते. इथे सीपीयू असतो, जो अगदी आपल्या मेंदूप्रमाणेच काम करतो. सर्व प्रकारच्या गणना आणि महत्त्वाचे निर्णय घेतो. आणि मदरबोर्ड, तो तर मध्यवर्ती मज्जासंस्थेसारखा आहे, जो संगणकाच्या प्रत्येक छोट्या मोठ्या घटकाला एकत्र जोडतो. रॅम ही अतिशय वेगवान पण तात्पुरती मेमरी असते, जी चालू असलेल्या कामांना प्रचंड गती देते. आणि आपला महत्त्वाचा डेटा कुठे राहतो? तर हार्ड डिस्क किंवा SSD मध्ये, जिथे तो कायमस्वरूपी आणि सुरक्षितपणे साठवला जातो. SSDमुळे तर आजकाल संगणकाचा वेग कमालीचा वाढला आहे. चला तर मग आता भाग 4 कडे वळूया. सॉफ्टवेअर, संगणकाचे नियंत्रण करणारी एक अदृश्य बुद्धिमत्ता. सॉफ्टवेअर ही गोष्ट पूर्णपणे अमूर्त असते. तुम्ही त्याला हार्डवेअरसारखा प्रत्यक्ष स्पर्श करू शकत नाही. पण इथे खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. या डिजिटल सूचना आणि प्रोग्रॅम्सशिवाय जगातील सर्वात प्रगत, सर्वात महागडे हार्डवेअर देखील काही उपयोगाचे नाही. ते स्वतःहून काहीच करू शकत नाही. हे सॉफ्टवेअरच असते जे खऱ्या अर्थाने हार्डवेअरला नेमकं काय करायचं आणि कसं करायचं याची अचूक दिशा दाखवतं. यानंतर आपण पाहणार आहोत भाग 5, सॉफ्टवेअरचे मुख्य प्रकार. हे प्रामुख्याने 3 मूळ स्तरांमध्ये विभागले गेले आहेत. यातला पहिला प्रकार म्हणजे सिस्टम सॉफ्टवेअर. हे अगदी एखाद्या कार्यक्षम मॅनेजरसारखं काम करतं. हा तो आवश्यक पाया आहे, जो हार्डवेअरच्या संपूर्ण कामकाजाचे व्यवस्थापन करतो. आता तुम्ही वापरत असलेलं विंडोज, सर्व्हरसाठी अतिशय सुरक्षित असलेलं लिनक्स किंवा ॲपलचे मॅकओएस ही सगळी याचीच उत्तम उदाहरणे आहेत. मोबाईलच्या जगात अँड्रॉइड आणि iOS हेच काम करतात. थोडक्यात सांगायचं तर सिस्टम सॉफ्टवेअर हे इतर सर्व ॲप्स आणि प्रोग्रॅम्सना चालण्यासाठी एक भक्कम व्यासपीठ मिळवून देतं.
सिस्टीम सॉफ्टवेअरचा पाया तयार झाला की त्यावर उभे राहते ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. हे तेच प्रोग्रॅम्स आहेत ज्यांच्याशी आपण रोजच्या जीवनात सतत खेळत असतो. ऑफिसचा अहवाल टाईप करण्यासाठी MS वर्ड, आकडेमोडीसाठी एक्सेल, प्रेझेंटेशनसाठी पॉवरपॉइंट किंवा इंटरनेटवर काही शोधण्यासाठी गुगल क्रोम. अगदी फोटोशॉप आणि VLC मीडिया प्लेअरसुद्धा यातच येतात. ही सर्व ॲप्लिकेशन्सच आपल्याला आपापली विशिष्ट आणि उत्पादक कामे पूर्ण करण्यास सक्षम करतात. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा स्तर म्हणजे युटिलिटी सॉफ्टवेअर. हे आपल्या संगणकाचे केअरटेकर म्हणजेच काळजी घेणारे आहेत. विचार करा, चांगल्या अँटीव्हायरसशिवाय आपला संगणक किती असुरक्षित होईल किंवा डिस्क क्लीनअपशिवाय तो किती संथ होईल. बॅकअप सॉफ्टवेअर, फाईलचा आकार कमी करणारी कंप्रेशन टूल्स आणि माहिती सुव्यवस्थित ठेवणारे डिस्क डिफ्रॅगमेंटर ही सगळी देखभाल करणारी साधने आहेत. संगणक दीर्घकाळ निरोगी आणि वेगवान ठेवायचा असेल तर या केअरटेकर्सना कोणताही पर्याय नाही. आता आपण आपल्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. भाग 6. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमधील फरक. एक थेट तुलना. आता हा तक्ता बघा. हे एकदम स्पष्टपणे दाखवून देतं की या दोघांमध्ये मूळ फरक काय आहे. एका बाजूला हार्डवेअर आहे, म्हणजेच कीबोर्ड किंवा मॉनिटरसारखे भौतिक भाग ज्यांना आपण सहज स्पर्श करू शकतो आणि ज्यांचं काम प्रत्यक्ष भौतिक ऑपरेशन्स करणं आहे. आणि दुसऱ्या बाजूला सॉफ्टवेअर आहे, विंडोज किंवा MS वर्ड सारख्या अमूर्त प्रोग्रामचा संच ज्यांना आपण स्पर्श करू शकत नाही, पण जे या संपूर्ण हार्डवेअरला नियंत्रित करतात. त्यांचं स्वरूप अगदी भिन्न आहे, पण एकाच ध्येयासाठी ते एकमेकांवर पूर्णपणे अवलंबून आहेत. या संपूर्ण स्पष्टीकरणाचा सारांश सांगायचा झाला तर परफेक्ट कोऑर्डिनेशन किंवा परिपूर्ण समन्वयाशिवाय काहीही शक्य नाही. हार्डवेअर संगणकाला त्याची भौतिक आणि भक्कम रचना प्रदान करतं, तर सॉफ्टवेअर त्याला बुद्धिमत्ता आणि नियंत्रण देतं. एक कार्यक्षम, वेगवान आणि अतिशय विश्वासार्ह संगणक चालवायचा असेल तर या भौतिक रचनेला आणि नियंत्रित करणाऱ्या बुद्धिमत्तेला हातात हात घालूनच काम करावं लागतं. ते दोन्ही एकमेकांशिवाय अगदी अपूर्ण आहेत. आज आपण पाहतोय की तंत्रज्ञान किती प्रचंड वेगाने बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, AI आणि नॅनो टेक्नॉलॉजीच्या या झपाटलेल्या युगात हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सतत नवनवीन शिखरे सर करत आहेत. त्यामुळे जाता जाता एक मोठा प्रश्न निर्माण होतो. भविष्यात या प्रत्यक्ष भौतिक मशीन आणि त्यातील अदृश्य डिजिटल बुद्धिमत्ता यांच्यातील सीमारेषा इतकी पुसट होईल का की त्यांना एकमेकांपासून वेगळे ओळखणेच कठीण होऊन बसेल? तुम्ही नक्की विचार करा यावर. हे स्पष्टीकरण ऐकल्याबद्दल आणि आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच नवनवीन विषय शिकत रहा आणि तंत्रज्ञानाचा आनंद घेत रहा.